मी 2 अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय. मला सर्व घ्यायचं. माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे, ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात जे कुणी गुन्हेगार आहेत, जे कुणी अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार? हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे. आपण मंत्री महोदय आपण 2-2 महिने म्हणतात, मी 6 महिन्यापासून ह्याची पूर्ण उत्तराची वाट बघतोय. एकच विषय ह्याच्यामध्ये की एक सर्वे नंबर मध्ये 34, 35, 68, 69 आणि 79 मध्ये बघा हा विषय गुंटेवारीचा विषय आहे. रिझर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे, आपण हे करणं संयुक्त आहे, पण त्यावेळेसची जे सीओ आहे त्यांची 27/5/2022 ला बदली झाली आणि बदली झाल्यानंतर 31/5/2022 ला त्यांनी त्याच्यावरती सही केली. म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंटेवारी हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय हे आपल्याकडे जे दाखवलेत, मी स्पेसिफिकली माझ्याकडे इतके मोठे पत्र व्यवहार आहेत त्याच्यामध्ये. आपण 2-2 महिने ह्याच्यामध्ये का मागतोय जेव्हा की त्यांच्याकडे कोणत्याच प्रकरणाचे संचिका नाहीयेत? या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे. कारण का काय अध्यक्ष महोदय, हे ओपन स्पेस शहरामध्ये जे दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी, कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी प्रश्न घ्या हा विषय. तर माझा स्पेसिफिक आपण 2 महिने ह्याच्यामध्ये कशामुळे लावतात? 6-7 महिने झाला ह्याचा मी पाठपुरावा करतो. नगरपालिकेकडे जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जे काही ओपन स्पेस असतील की जे लेआउट जे चुकीचे झाले असतील, जे गुंटेवारी चुकीचे झाले असतील त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे. माझी अशी विनंती आहे. मंत्री महोदय कालावधी मागतात ते काही, तर त्या विषयामध्ये जे सर्वे नंबर आहेत, एक ओपन स्पेस आपण जर डोळ्यांनी जर बघितली तिथे जाऊन आपल्याला 2 मिनिटात लक्षात येईल की ओपन स्पेस आपण वापरली की